न्याय देण्याचा प्रयत्न या विधिमंडळामध्ये अध्यक्ष महोदय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदारांनी सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा आहे का आपला नसतो अध्यक्ष महोदय, हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो, तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष महोदय सरकारची आहे। आणि जर आपल्याला असं कळालं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल, मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण का शेवटी न्याय दिला गेला पाहिजे, संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष महोदय। ठीक आहे, मगाशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील, 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण अध्यक्ष महोदय, आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत, जी कारवाई तुम्ही आमच्यावर करतात नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले, एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय। पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल, त्यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही विषय का मांडतो, कारण का अध्यक्ष महोदय जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होता, जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे, स्वतःला न्याय मागत आहे, अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीने कारवाई केली, जो अधिकारी आहे देवकर नावाचा, अध्यक्ष महोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचाच हक्क आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय, आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर, अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रॉस्टिट्यूशनचे तस्करीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत। त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला। तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? तर अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय, आम्ही गरिबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय। अध्यक्ष महोदय, आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे, जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे, तिला संविधानाने न्याय देण्याची अध्यक्ष महोदय बोला ना, सांगितलं ना बोला, सांगितलं ना बोलायला लावलं त्यांना। अध्यक्ष महोदय, सदनातले सर्व सदस्य या ठिकाणी भारतीय गणराज्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दल आपण राज्यघटनेच्या विषयी चर्चा करतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये काही सांगितलं, त्याचा संबंध जोडून इकडे त्या विषयावर बोलणं हे विषयाला पूर्णपणे सोडू नये। आम्ही इथे इतक्या वेळ बसलोत कशा करता, आता आम्हाला राज्यघटनेवर बोलायचंय म्हणून, आणि तुम्ही एकतर ते रेकॉर्डवरनं काढून टाका आणि त्यांना सांगा भारतीय राज्यघटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल तेवढ्यावर त्यांना बोलू द्यावं, हे काढून टाका तुम्ही। कसं काय, राज्याचे मुख्यमंत्री काही बोललेत आणि राईट ऑफ रिप्लाय या ठिकाणी राज्यघटनेवर बोला, राईट ऑफ रिप्लाय त्याला मिळाला, मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना राईट ऑफ रिप्लाय मिळाला होता ना। बोला अध्यक्ष महोदय, मला फक्त विनंती आहे, ते म्हणतायत मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढायचं, नक्कीच काढा। याच्या पुढे अध्यक्ष महोदय बोलत असताना सांगितलं ना मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढा त्यातून, रुलिंग दिलं मी अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडतो की आम्ही 3 ते 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतो। आम्हाला काही अधिकार असतात
आम्ही या विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून, इतरही काही वेगळे आम्हाला ज्या काही पॉवर्स असतात त्याचा उपयोग करून आमच्या मतदारसंघातले अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही विषय मांडत असतो. विषय मांडत असताना आम्ही जेव्हा एखादा प्रश्न मांडतो त्याला उत्तर दिलं जातं. उत्तर जर आम्हाला योग्य वाटलं तर आमचं समाधान अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होतं. पण जेव्हा उत्तर दिलं जातं त्याला आपण आश्वासन म्हणतो. आता जेव्हा आश्वासन अध्यक्ष महोदय दिलं जातं तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की ते आश्वासन पूर्ण सुद्धा झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा जो संविधानाने दिलेला हक्क आहे, नाही तर या विधिमंडळाला जो हक्क आहे, जो आश्वासन